नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. पहिल्यांदाच हात जोडून माफी मागतो की गेले काही दिवस मी क्रिकेटच्या वार्तांकनापासून लांब होतो. तुम्हाला सगळ्यांना मी अगोदर थोडीशी पूर्वकल्पना दिलेली होती की बजाज पुणे ग्रँड टूरच्या आयोजनामध्ये मी थोडासा हातभार लावत होतो. मी पुणेकर आहे. पुण्यामध्ये इतका जागतिक स्तराचा इव्हेंट पहिल्यांदाच भरवला जात होता, ज्याच्यामध्ये शासन आणि प्रशासन मिळून एकत्र काम करत होतं. म्हणून मनापासनं मला जी शक्य होतं ती कामं करायचा मी प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष होतं, क्रिकेट कव्हरेजवरती एवढं लक्ष नव्हतं. परंतु आज मात्र परत एकदा क्रिकेट कव्हरेजला सुरुवात करतोय. त्याचं कारण बजाज ग्रँड टूर खऱ्या अर्थाने ग्रँड पद्धतीने पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. त्याचं कारण आता T20 क्रिकेटचे वेध आपल्या सगळ्यांना लागलेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, कारण या स्पर्धेच्या अगोदरच बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा 2 आठवड्यावरती जागतिक स्पर्धा येऊन थांबते त्यावेळेला खरं तर तयारीला वेग आलेला असतो आणि चर्चा जी असते ती संघाची तयारी कशी चालू आहे, वेगवेगळे संघ भारतामध्ये किंवा श्रीलंकेमध्ये कधी पोचणार, त्यांची तयारी कशी चालू होणार, सराव सामने ते खेळणार का नाही. भारतीय संघाकडे आपलं लक्ष असतं की भारतीय संघाची तयारी कशी चालू आहे, कारण आत्ता भारत विरुद्ध न्यूझीलंडची T20 मालिका चालू आहे. या सगळ्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये घोळत असतो. परंतु आत्ताच्या घडीला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामने चालू जरी असले तरी डोक्यामध्ये विचार मात्र वेगळेच आहेत. त्याचं कारण नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. ह्या नाट्यमय घडामोडी या अचानक घडलेल्या नाही आहेत. या सगळ्या घडामोडी अक्षरशः वेडे प्रकाराने म्हणजे घडवून आणलेल्या आहेत असं मी म्हणलं. मागच्या वेळेला मी मुद्दा मांडलेला होता की दोन्ही हातांनी टाळी वाजलेली आहे. त्याचा तो पूर्वार्ध होता, हा उत्तरार्ध आहे असं तुम्ही समजू शकता. त्याचं कारण ICCने बरेच प्रयत्न केले, बांगलादेशची समजूत काढायचा प्रयत्न केले, परंतु त्याला कुठलीही सकारात्मक प्रतिसादाची भावना ही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दाखवली नाही. अर्थातच त्यांचा हात हा दगडाखाली होता, कारण बांगलादेश सरकार जे आहे, एकीकडे लोकशाही सरकार उलथवून टाकून आलेलं सरकार जे आहे, त्यांनी परवानगी दिली नाही आणि त्यामुळे बांगलादेश क्रिकेटने अक्षरशः वाह्यातपणा करून T20 क्रिकेटमधनं स्वतःचा अंग अक्षरशः काढलेलं नाही, जाळून घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मी एक गोष्ट दरवेळेला बांगलादेशचा सामना कव्हर करताना म्हणतो की या संघानं प्रगती केलेली नाही. यांना बऱ्याच सोयी, बऱ्याच सुविधा या ICCने पुरवलेल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भरघोस पाठिंबा त्यांना वेळोवेळी दिलेला आहे. त्या मानानं त्या संघाने प्रगतीची निशाणी दाखवलेली नाही आहे. पण दरवेळेला ते मैदानात उतरतात, ते डिफेंडिंग चॅम्पियनसारखे उतरतात. दरवेळेला भारतीय संघाला आम्ही 2007 साली हरवलेलं होतं हेच पालुपद वापरतात आणि दरवेळेला असं दाखवतात की आम्ही भारताला कधी हरवू शकतो. मैदानावरती ही गोष्ट त्याच्यानंतर अभावानं झालेली दिसते. अगदी एखाद दुसरा सामना असेल की ज्याच्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना बांगलादेश विरुद्ध खेळताना करायला लागला आहे, नाहीतर दरवेळेला बांगलादेश संघ समोर आला की धोपटूनच परत पाठवलेलं आहे. व्हाईट बॉलमध्ये थोडीशी तरी लढत होते. टेस्ट मॅच क्रिकेटला तर काय अर्थच उरलेला नाही आहे, कारण पिंक बॉल कसोटी सामना, भारतातला पहिला पिंक बॉल कसोटी सामना 2.25 दिवसामध्ये संपलेला मी कलकत्त्याच्या ईडन गार्डनवरती पाहिलेला आहे. अशा या बांगलादेश क्रिकेटला खुमखुमी आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला, भारतीय क्रिकेट आयोजकांना व शिंगावरती घ्यायची. जेव्हा त्यांची शिंग एवढीशी आहेत आणि ते समजतात एवढी आहेत आणि त्याला ते शिंगावरती घ्यायला निघालेले होते. मुस्तफिझुरला कलकत्ता नाईट रायडर्समधनं काढण्यात आलं. ती गोष्ट संपूर्णपणे वेगळी होती. अखेर IPL हे ICCचा इव्हेंट नाही आहे, तो प्रायव्हेट इव्हेंट आहे, BCCIचा इव्हेंट आहे. त्याचं नातं यांनी जोडलं ICC T20मध्ये आणि त्यांनी कांगावा केला की भारतामध्ये आमच्या संघाला सुरक्षेचा धोका आहे. तुम्हाला पाकिस्तानमध्ये जाताना सुरक्षेचा धोका वाटत नाही आणि तुम्हाला भारतात यायला सुरक्षेचा धोका वाटतो. तुमचे असंख्य बांगलादेशी नागरिक हे भारतामध्ये
अनधिकृतरित्या राहतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तुम्हाला वाटत नाही, बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत त्या सुरक्षेचा प्रश्न तुम्हाला वाटत नाही, आणि बांगलादेश क्रिकेट संघाला त्यांच्या सपोर्ट स्टाफला T20 वर्ल्ड कपला भारतात येण्यासाठी मात्र तुम्हाला सुरक्षेचा धोका वाटतो. काय हा कांगावा आहे, काय हा म्हणजे कृतघ्नपणा आहे असं मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. आणि तरीही ICCनी पेरेंट बॉडी म्हणून संयमाने या सगळ्या गोष्टी घेतल्या, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितल्यानंतर गरज नसताना सुद्धा परत एकदा जोरदार सुरक्षेचा आढावा एका नामांकित कंपनीकडनं करून घेतला. त्याचा अहवाल त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सादर केला. पण हे अक्षरशः वाकड्या शेपटाची गोष्ट झाली, कारण त्यांनी हे करायचा चंग बांधलेला होता आणि त्याला फूस लावलेली होती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं. आता बांगलादेश संघ हा T20 वर्ल्ड कपमधनं बाहेर पडलेला आहे. स्कॉटलंडला त्याच्याऐवजी जागा दिली आहे. ICCने अक्षरशः काळजावरती दगड ठेवून हा निर्णय घेतला, कारण अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्ड हे फुल मेंबर बोर्ड आहे, टेस्ट प्लेइंग नेशन आहे, त्यांचा प्रचंड मोठा क्रिकेटचा बेस आहे. कारण बांगलादेशमध्ये क्रिकेटला तुफान लोकप्रियता आहे, आपल्याला हे सगळं माहिती आहे. म्हणून ICCला या गोष्टी टाळायच्या होत्या, परंतु चंगच यांनी बांधलेला होता वेडेपणा करायचा आणि शेवटी त्यांना काढायला लागलं, स्कॉटलंडला घ्यायला लागलं. आणि त्यावेळेला मोहसिन नक्वी यांनी आता भूमिका घेतली होती अगोदरच, की जर का बांगलादेशवरती अन्याय झाला तर पाकिस्तानसुद्धा ते सहन करणार नाही, आम्हीसुद्धा कदाचित बाहेर पडू. आणि आता मोहसिन नक्वी वाट पाहतायत, सांगतायत काय की ICC आमचं बॉस नाही आहे, आमचं बॉस आमचं सरकार आहे, आमचे प्राईम मिनिस्टर आहेत. ॲग्रीड, तुम्ही हे म्हणताय बरोबर आहे, पण त्या बॉसच्या हातात सुद्धा हा निर्णय घेण्याची क्षमता आहे का? कारण तुम्ही कोणावर तरी अवलंबून आहात, ही गोष्ट जगाला माहिती हो. पण आता गंमत कशी आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजून एक धमाल उडवलेली आहे. एकीकडे मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सुद्धा बाहेर पडू शकतो, 22वा संघ तुम्ही तयारी ठेवा, ही वल्गना केली. आणि नंतर आज त्यांनी T20 वर्ल्ड कपचा संघ जाहीर केलेला आहे. किती हा दुटप्पीपणा, काय म्हणायचं याला खरोखर. आणि ICCवरती त्यांनी भयानक आरोप केले की ICC दुटप्पीपणाने वाटतं. याच्यावरनं ICC चांगलंच रागावलेलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगला दम भरलेला आहे, असं कानावरती येत आहे की जर का तुम्ही सुद्धा या पद्धतीने विड्रॉ केलं तर त्याचे गंभीर परिणाम भविष्य काळामध्ये पाकिस्तान क्रिकेटला भोगायला लागतील. त्याचं कारण हा स्टँड घेण्या वाचून ICCला पर्यायच उरलेला नाही आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला, वंदा किंवा निंदा. भारतीय क्रिकेट हे आत्ताच्या घडीला ड्रायव्हिंग सीटमध्ये आहे, परफॉर्मन्सनीही ड्रायव्हिंग सीटमध्ये आहे, आणि सर्वात म्हणजे इकॉनॉमिक्समुळे ड्रायव्हिंग सीटमध्ये आहे. जागतिक क्रिकेटला आत्ता अक्षरशः भारतीय इकॉनॉमी चालवती आहे आशियातली, कारण 90% प्रायोजक हे भारतीय वंशाचे आहेत, हे विसरून चालणार नाही. याच पैशाच्या जीवावरती बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, जगातली इंग्लंड, मी म्हणेन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड काही प्रमाणात हे स्वायत्त बोर्ड आहेत. बाकी सगळेजण इन्क्लुडिंग दक्षिण आफ्रिका हे या ICCच्या फंडिंगवरती अवलंबून आहेत. ही गोष्ट विसरून चालणार नाही. आणि तरीही तुम्ही दादागिरी करताय. आणि खरोखर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आणि पर्यायाने भारत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हा केला जातोय. बांगलादेशने तो ऑलरेडी केला, त्याचा त्यांना फटका सहन करायला लागला आहे. आणि आता पाकिस्तान तो प्रयत्न करते. हे अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. खरंच याची गरज आहे का? कारण असं जर का झालं तर त्याचे गंभीर परिणाम हे पाकिस्तान क्रिकेटला भोगायला लागणार आहेत. या राज्यकर्त्यांना ही गोष्ट खरोखर कळत नाही की अरे, एक खेळाडू वर्ल्ड कप खेळण्यासाठी जीवाची बाजी लावत असतो. कित्येकांचा एकमेव वर्ल्ड कप असतो, कित्येकांचा शेवटचा वर्ल्ड कप असतो. त्याच्या तयारी ते महिनोन्महिने करत असतात आणि डोळे लावून या स्पर्धेकडे वाट बघत असतात. अशा वेळेला या राज्यकर्त्यांना काही वाटत नाही आणि हे डिसिजन हे जिओ पॉलिटिकल डिसिजन करून ठेवलेले आहेत. बांगलादेश क्रिकेटला पाठिंबा देत असताना पाकिस्तान म्हणतं, जर का भारताचे सामने तुम्ही दुसरीकडे खेळवतात, हायब्रिड मॉडेलनी खेळवतात, तर बांगलादेशला करायला काय हरकत नाही. अरे, तुम्ही एकदम ऐन वेळेला या गोष्टी नाही करू शकत. या गोष्टी तुम्ही अगोदर जर का त्याचा करार झालेला असला, जसं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेला करार झालेला होता की बाबा पाकिस्तानमध्ये काही सामने होणार, भारताचे सामने हे ह्याच्यात होणार, आत्ता करार झालेला आहे, पाकिस्तान भारतामध्ये येणार नाही, मान्य आहे, तुम्ही श्रीलंकेमध्ये जाऊन खेळा. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर प्लॅन केल्या तर करता येतात, ऐन वेळेला करता येत नाहीत.
खास करून जेव्हा त्याला सबळ कारणं नसतात तेव्हा. हे न कळण्याएवढं ना बांगलादेश क्रिकेट बोर्ड काय म्हणतात बेअक्कल आहे, ना पाकिस्तान क्रिकेट बोर्डला अक्कल नाही आहे. पण आत्ता केवळ भारत सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विलन दाखवण्यासाठी, कोंडीत ढकलण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. हे केविलवाणे प्रयत्न आहेत आणि ह्याचे अत्यंत गंभीर परिणाम त्यांच्या क्रिकेटला सहन करायला लागणार आहेत. परिणामी ते जागतिक क्रिकेटलाही सहन करायला लागणार आहे. त्याचं कारण क्रिकेट हा छोटा खेळ आहे. आत्ता जरी 20 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळणार असले तरी खरे संघ हे 8-10च आहेत. त्याच्यात चांगले खेळणारे संघ अजून कमी आहेत आणि अशा वेळेला जर का कुठलाही चांगला संघ स्पर्धेतनं बाहेर गेला तर ते खेळाच्या दृष्टीने चांगलं नसतं. त्यामुळे हा आनंद मनवण्याचा दिवस नाही आहे. हे अत्यंत दुःखद गोष्टी आहेत. पण नाठाळपणा जर का करायला आला तर संतांनी म्हणूनच ठेवलेलं आहे, नाठाळांच्या माथी घालू काठी. आणि तीच ICC आत्ता घालत आहे आणि अत्यंत योग्य पद्धतीने सर्व उपचार करून मग शेवटी नाईलाजाने हे निर्णय घेत आहेत. म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजून हा नाठाळपणा चालू ठेवतं का एवढ्याकडेच आपण लक्ष ठेवूयात. पण आता वर्ल्ड कप हा 2 आठवड्यावर येऊन ठेपलेला आहे. सगळे भारताचे सामने मी कव्हर करणार आहेत. बांगलादेश तर नाही आहे, पाकिस्तान आलं नाही आलं तरी मी सगळे सामने कव्हर करणार आहेत. कारण याच्यामध्ये टुर्नामेंट आणि ICC हे पुढचा प्रगतीचा प्रवास करणार आहे हे नक्की आहे. तुमच्या भावना काय आहेत, तुमचे विचार काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपला संपर्क कायम राहणार आहे. बाय बाय.